श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री शिवलीला अमृत अध्याय 10वा. हा अध्याय प्रामुख्याने शुक्रवारी वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्हाला दररोज जमत नसेल तर दर शुक्रवारी तुम्ही नक्की श्रवण आणि पठण करा. तुम्ही हा अध्याय दररोज नित्यपाठात किंवा सोमवारी किंवा शुक्रवारी नियमाने पठण श्रवण करू शकतात. तुम्हाला हा अध्याय पठण श्रवण करताना मनात सेवाभाव असणे खूप महत्त्वाचे आहे. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. कामगजविदारक पंचनना, क्रोधचल विध्वंस प्रभंजना, मदत महारका चंडकीरणा, चंद्रशेखरा वृषभध्वजा, मत्सर दुर्धरा विपिन दहना, दंभनगेच्छते का सहस्रनयना, अहंकार अंधकार सुरमर्दना, धर्मवर्धना बालनेत्रा, आनंद कैलास नगविहारा, निगमागम वंद्या सुहास्य वक्रा, दक्ष मखदलना आनंद समुद्रा, ब्रह्मानंदा दयानिधे. नवमाध्यायाचे अंती. उद्धरिला शबरसिंहके तनुपती, यावरी सूत शौनकाधिका प्रती, नैमिषारण्यी सांगत. अनर्थ देशी वास्तवे करीत, एक द्विज नामे देवरथ, वेदाध्ययनी शास्त्ररथ, पंडितानी वंशज होय, त्याची कन्या चातुर्यखानी, शारदा नामे कमलनयनी, जिचे स्वरूप देखुनी जन होती तटस्थ. तव ते झाली 12 वर्षी, पिताने लग्न करुणी संभ्रमेसी, पद्मनाभा द्विजासी देता झाला विधियुक्त, तोही परम आदित ब्राह्मण, सभाग्य आणि वेद संपन्न, जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ. लग्न सोहळा झाल्यावरी, काही दिवस होता श्वशुर घरी, सायंकाळी नदीतीरी संध्यावंदनासी तो गेला, परतून येता अंधार, पायास जोंबला दुर्धर विखार, तेथेच पडिले कलेवर, नगरात हाक झाली. माता पित्या समवेत शारदा धावूनी आली तेथ, गतप्राण देखुनी प्राणनाथ, शरीर घालित धरणीवर, म्हणे विद्याधनाचे सतेज, आजी बुडाले माझे जहाज, ओस पडली सेज, बोले गुज कोणासी. माझे बुडाले भांडार, सर्परूपे वरी पडला तस्कर, दग्ध झाली आभरणे समग्र, म्हणून टाकी तोडुनिया. देखुनी शारदेची करुणा, अश्रू आले जनाचिया नयना, म्हणती हा पशुपते भाललोचना, हे आता करील काय. मग त्या विप्राचे करुणी दहन, माता पिता बंधू आप्तजन, शारदेसी संगे घेऊन सदनाप्रती गेले ते. कित्येक दिवस झाली आवरी, घरची कार्यास गेली बाहेरी, शारदा एकली मंदिरी, तव एक पूर्व वर्तले. नैद्रुव नामे ऋषीश्वर, वृद्ध तपस्वी केले नेत्र, शिष्य हाती धरुनी पवित्र, सदना आला शारदेच्या. शारदासन देऊनी सत्वर, पूजन करुनी करी नमस्कार, नैद्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार, हो तुझ पुत्र वेदवक्ता. विप्रासन दिसे केवळ अंध, अमोघ वदला आशीर्वाद, हासुनी शारदा करी खेद, शोक करी दुःख भरे, म्हणे हे अगित्य घडे केवी पूर्ण, सांगितले पूर्व वर्तमान, नैद्रुव म्हणे माझे वचन, असत्य नोव्हे कल्पाती. माझे जीवे बाहेर आले, ते माघारे नसरे कदा काळे, माझे तपानुष्ठान वेगळे, अघटित तेची घडविना. घरची बाहेरुनी आली त्वरित, माता पिता बंधू समस्त, समूळ कळला वृत्तांत, म्हणती विपरीत केवी घडे. ऋषींचा आशीर्वाद अमोघ पवित्र, क्षणे रंकाचा करी सहस्र नेत्र, शापे न लागता क्षण मात्र, कुळासहित संवारित. शाप बळेची विशेष, सर्प केला राजा नहुष,
यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे. ब्राह्मणी क्षोभुनी निर्धारी शुक्राची संपत्ती घातली सागरी. ब्रह्मशापे मुरारी अंबऋषींचे जन्म घेत. विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे भय वाहती. विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्धे. जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म. स्त्रिया असता पांडुराज सत्तम भोग नाही सर्वदा. विप्रशापाची नवलगती 60 सहस्र सागर जळती. कुबेरपुत्र वृक्ष होती नारद शापे करुनिया. कृष्णासहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ. दंडकायसा नृपाळ क्षणमात्रे दग्ध केला. ब्रह्मशाप परमदृढ मृगराज केला सरळ. धराधर शत्रू बळ प्रचंड सहस्र भगे त्या अंगी. क्षयरोगी केला अत्री नंदन वेदनी वसनाचे केले आचमन. शाप देऊनी सूर्यनंदन दासीपुत्र केला पै. पाशनाचे करीती देव रंकाचेही करीती राव. मंत्राक्षता टाकिता नव पल्लव कोरड्या काष्टा फुटेल की. ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडुनी पुन्हा घडती. यावरी नैद्रुव थिये प्रती बोलता झाला ते ऐका. म्हणे ऐके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत. षडक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा. म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तववरी मी येथेची राहीन. मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नैद्रुव तो. म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चैत्र मासी अथवा मार्ग शीर्षेशी शुक्ल पक्षी करावा. पाहुणी सुमुहूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परीकर पूजावा उमा महेश्वर 1 संवत्सर नेमिसी. गुरुवचन शारदा ऐकून तैसेची करीन पडे न्यून. नैद्रुव गुरु पासून षडक्षर मंत्र घेतला. दिव्य शिव मंदिर करून वरी दिदले शुभ्र वितान. 4 स्तंभ शोभयामान नाना फळे शोभताती. अष्टगंधे सुवास सुमने भूमी शोधुनी रंगमाळा अस्तरणे. 16 वर्ण यंत्र करणे अष्टदळे तया माझी चतुर्दळ. त्यावरी घालुनी तांदूळ वरी घट स्थापुनी अढळ. शोभा बहुत आनिजे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाच्या करुणी. मग एकनिष्ठा धरुनी षोडशोपचारी पूजिजे. यथासांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीती करून. षडस चतुर्वेद अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी. पुराण श्रवण कीर्तन येणेची करावे जागरण. गुरुवचनी विश्वास पूर्ण धरुनी वर्तने सर्वदा. कुंदे दुर्वन केवळ कर्पूर गौर पयफेन धवल. ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजतवर्ण निर्मळ जो. सूर्यकोटी समतेज विराजित शुभ्र आभरणी भूषित. जगनंदा कंद गुणातीत स्वरधुनी विराजित मस्तकी. शुभ्र जटा मुकुट मंडित सर्पमणियुक्त विराजित. किशोरचंद्र भाळी मिरवत भस्मचर्चित शुभ्र दिसे. उन्मिलित भाललोचन कैरांगद शुभ्र वीरकंकण. मुंडमाळा शोभयामान दिसती लोचन सूर्यदैवत. दिव्य गरुड पाचहुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ. दशभुजायुधे सगट झळकती प्रळय चपळेसी. खट्वांग त्रिशूळकपाळ डमरू अंकुश पाश घंटा नागधरू. पिनाक पाशुपत कमल तेजाकरू शुभ्रवर्ण आयुधे. शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्म वसन. शुभ्र स्फटिक वर्ण गजाजीन मणिमय शुभ्र सिंहासन.
नाना रत्ने विराजित. कैलासगिरी शुभ्रवर्ण वरी मंडप शुभ्रसहस्रयोजन स्तंभ विरहित सहस्र किरण गगनी जेवी प्रकाशपै. ऐरवताहुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेषतक्षक झळकती. ब्रह्मानंद सुख मुरुन ओतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणीत. बाला तन्वगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशाकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरतरु सुमनमाळायुक्त मल्लिका बकुळ मळी विराजित इव मुक्तावंतस डोलत शोभा अद्भुत कोनवर्णी. हरिमध्या भुजंगवेणी जलजवदना अकर्णनयनी द्वादशदित्या शोभा जगनी कांचीवरी झळकतसे. मागे श्रिया वर्णिल्या बहुत निसीमरूप लक्षणयुक्त ओवाळुनी टाकाव्या समस्त जिच्या पादगुष्ठावरुनी. कोटी मन्मथ शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडुनिया वरी अंगीचा सुवास धावत. पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विजपंक्तींचा रंग पडता क्षिती खडे होती दिव्यमणी. या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही अनिक शशीमित्र द्विमुख जिच्या तेज शोभती. विधी शक्रादी बाळे अज्ञान स्नेह निजगर्भी करी पाळन समस्त त्रिभुवना लावण्य ओतिले स्वरूप देवीचे. विशाल ताटके प्रभाघन ओतिली शशीमित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत. बिंबाधर अतिरिक्त नासिकींचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णवे. नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी तो गुंजैसे दिसे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती. ओळीने बैसला हंस पक्ती तैसे द्विज हासता झळकती मुक्त शुभ्र वर्ण मागुती हैमवतीचे झळकती. दंतपक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षैनिक तैसे दिसती. कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांग प्रभा दैदिप्यमान मुक्ता माझी बिंबली. कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे पयोधर कुमारानी इभवक्र ज्यातील अमृत प्राशिती. प्रळय चपळा गाळुनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तालग कंचुकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती. इंद्रनीलकीलवर्णी लीला वेशधारिणी भक्तानुग्रहकारिणी प्रलयरूपिणी आदिमाता. आदिपुरुषाची ज्ञानकळा घडीमोडी ब्रह्मांडमाळा जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनिळा धनीन पुरे. कृतिकापुंज झळके गगनी तैसे जलज घोष डोलती कर्णी अरुण संध्या रागा उणे आणि कुंकुमरेखा आरक्तपणे. विश्वप्रलयी शिव सगुणपण टाकून धोता तत्काळ निर्गुण परी तिचे सौभाग्य गहन ताट कुंकुम महिमा हा. दोन वेळा वरिले कर्पूर गौर भवानीने लाविला कपाळी बीजवरा तांबूल रेखांकित वदन चंद्रा अपार कवी वर्णिती. प्रयागी त्रिवेणी जैसी अंबेची वेणी शोभे तैसी कृष्णवर्ण कुरळ निश्चेसी आदित्यनंदिनी होय ते. शुभ्रहार गुंफिला दिव्यसुमनी तेची ब्रह्मांडावरुणी स्वरधुनी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी
पद्मजननंदिनी गुप्तते मुदराखडी मच्छकच्छदी अलंकार हे प्रयागी तळपती जलचर केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ तेची डोलत मोहनमाळ जीव शिव दोन्ही ते जाळ आवरोनी धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून वज्रचुडे मंडित कारजान दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायी नुपुरे पैंजन गर्जता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करुनिया भक्त जे का एकनिष्ठ पायी दोल्हारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत नैद्रुव उद्यापान करीत यथाविधी प्रमाणे अकराशते दंपत्ये वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त पूजुनी शारदा हर्ष भरित तव रवी अस्तपावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत अर्धयामिनी झालिया अकस्मात भवानी तेथे प्रगटली असंभाव्य तेज देखुनी नैद्रुवासी नेत्र आले तेची क्षणी नैद्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे करुनिया देवीचे करीती स्तवन उभे टाकती कर जोडून परी त्या दोघां वाचून अनेक कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे चिद्विलासिनी तू माये धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हेरंब जननी भक्त हृदया रविंद चिन्मय खानी वेद पुराणी वंद्य तुझे कृपे निश्चिती गर्भधासी नेत्र येती मागे सांडुनी पवनगती पांगुळ धावती कृपे तुझ्या मुखे होतील वाचाळ मूर्ख पंडित होय तात्काळ रत्ने होती सिकता हरळ गारा होती चिंतामणी भवभय हारके भवानी भक्त पाळके मनोल्हासिनी वेदमाते द्विजजन रंजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी दोषत्रयहारके त्रितापशनी त्रिकाळजे सादर तव ध्यानी त्रिदेह विरहित ते शिव मानसरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपक कळिके सकळ ऐश्वर कल्याणदायके सर्व व्यापके मृडानी ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नैद्रुवे वृत्तांत मुळी होऊन शारदेचा सांगितला मम मुखातुनी वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय एक न करीसी यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभानना द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी येचे हिच्या व्रतारासी स्त्रिया दोघी जणी ही धाकुटी प्रिया मृद भाषिणी हिने वर वश करुनी वडील कामिनी विघडविली शेजारी एक जार होता तो ईस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुन हिच्या हाता धरिता झाला दुर्बुद्धी हिने नेत्र करुनी आरक्त झिटकाविला तो जार पतित मग तो होऊनी खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा हिचे त्यासी लागले ध्यान सुरतालिंगीन आठवून हिच्या ध्यासे करुण तो जार मृत्यू पावला हीच विधवा हो म्हणून हिच्या सवतीने सापिले दारुण मग तीही पावली मरण हिच्या दुःखे करुनिया मग हेही काळे मृत्यू पावली तिची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे ईसवरिली ये जन्मी जाना निर्धारे
तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला दावा साधून तिचा पूर्वजन्मीचा भ्रतार जान द्रविड देशी हाय आता 360 योजन येथून दूर हाय ब्राह्मण श्रीहीनईचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तो ईस स्वप्नामध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून जागृती हुनी विशेष जान सुख होईल येते ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंदन नाम तयास लोकी विख्यात जानपा ईस नित्य भोगी होईल जो हरिक तैसाच विप्र पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयासी सांगून अंबा पावली अंतर्धान त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसीची तवती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र धीर भावे सासू श्वशुर आप्त सोयरे सर्व आले देवीचे कारणे अघटित खदखदा जन हासत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबाईस भेटली कधी एक म्हणती कर्णनासिक छेदून बाहेर आला खरा रोहन करून तो आकाशवाणी बोले गर्जुन सत्य गर्भ शारदेचा जन परम अमंगळ म्हणती हे कापट्यवाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशूय वतता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार स्तंभे धरिले अंबर कुंभनी तरे जळावरी ग्रहगण भगणे विधुमित्र या सहा हे कोणाचा आधार सर्व देही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे परस्परे पंचभूतांसी वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी युपकेत त्याचे जळी पडले रेत ते जळ प्राशित वैश्या एक तितकुनी झाली ते गर्भिणी पुत्र परसवली उत्तम गुणी विभंडकाचे रेत जळी पडुनी ते जळ हरिणी प्राशित तोची झाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथ यागी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्स्यगर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासुर दैत्य महिषी गर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले 5 देवा समागमे ऐसे बोलती वृद्ध जन तरी निंदा करीती दुर्जन मागुती देववाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जीवा चिरुनी किडे पडती ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती तेव्हाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व ही कापट्य असत्य तो जीवा चिरुनी अकस्मात किडे गळो लागले हे देखुनी सर्व जन शारदेसी घालती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखी मग तीस पुत्र झालास तेज लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा द्विजराज शुद्ध द्वितीये पासुनी उपनयन झालिया पूर्ण 8वे वर्षी वेदाध्ययन 4 वेद षटशास्त्रे जान मुखोद्गत पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी देवी पंडितात अग्रगणी जेने अनुष्ठाने पिनाकपाणी प्रसन्न केला सर्वस्वे
यावरी शारदा पुत्रा समवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर्ण क्षेत्राप्रती जात यात्रा बहुत मिळाली. तो द्रविड देशींचा ब्राह्मण तोही आला यात्रे लागून परस्परे पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली खून पूर्वी देवी बोलली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतीसी पुत्र देई त्याचा त्यास तू त्यापासी राहे 4 मास समागमन करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून भ्रतारासी केले नमन मने हा घ्या आपुला नंदन म्हणून करी दिधला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुरून पतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदा नंदन महापंडित पृथ्वीवरी तपाचरला अपार मातृपितृ भजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची जो न करी जनक जननीचे भजन धिक त्याचे तपज्ञान धिक विद्या धिक थोरपण धिक भाग्य तयाचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि माय बापा शिनवित अन्न नेदी बाहेर घालित शब्दबाणे हृदय भेदी तो जरी पडला षडशास्त्र परी अनामिकाहुनी अपवित्र त्याचे न पहावे वक्र विटाळ कदा न भावा यद्यपि झाला स्पर्श जान तरी करावे सैचल स्नान महादोषी तो कृतघ्न यमदारुण गांजित यावरी शारदेचा भ्रतार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवूनी परत्र पावला तो शिवपदा शारदा ही चिंतुनी मदन दहन करी विधियुक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पाऊन सुखे राहिली शिवलीलामृत सुरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जान आरोग्य होऊन शिव होती जे मृत्यूने कवळिले सहज त्यासी नावडे हा रसराज ज्यांची सुकृते तेजपुंज तेची अधिकारी येथींचे ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडुनी कर शिवलीला अमृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरसकथा पावन होय श्रोता वक्ता मृडानी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड दशमाध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ